चला जर्मन 11 टीम आपण फिल्डिंग लावायचे त्वरित. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. सन्माननीय राहुल वायले यांच्याकडनं आम्हाला नक्कीच राहुल राजाराम वायले यांच्याकडनं आम्हाला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या या ठिकाणी ट्रॉफ्या लाभल्या गेल्या आहेत. त्यांच्या या ठिकाणी आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. चला गेम ऑन होते. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल. लेट्स प्ले. पहिला चेंडू या ठिकाणी दिशाहीन पाहायला मिळतो. वाईड बॉलचा इशारा. तन्मय गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. भूमी 11 वर्सेस जर्मन 11 या दोन टीम मध्ये हा सामना. चला नक्की उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज आणि सर्व सन्मान चिन्ह असतील, मॅन ऑफ द मॅच असतील, या सर्व ट्रॉफ्या आम्हाला ज्या लाभल्या गेल्या त्या कुमारी देवांशी चंदन मडवी आणि कुमारी शार्वी सूरज मडवी यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफ्याज आम्हाला लाभल्या गेल्यात. त्यांचा आम्ही या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि अभि वायले यांच्या माध्यमातून या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये आम्हाला जेवण देखील होतं, त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. शेवटच्या मोमेंटला आपण सर्वांचं आभार प्रदर्शन व्यक्त करणार आहोत. वळूया आता सामन्याकडे. तन्मय तयार. पुढचा बॉल. हो, फटका या ठिकाणी मिस्टामिंग होतोय. खेळाडू उपस्थित जोगिंदर मात्रे त्या ठिकाणी होते. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, शॉट मिड ऑफ मध्ये आले होते, परंतु झेल या ठिकाणी पकडता आला नाहीये. थोडासा दुर्वर होता हा चेंडू आणि धावा मिळतात या चेंडूवरती. एकूण 2 धावसंख्या 4 धावा फलकावरती. चांगलं बॅटल, चांगला सामना आपण पाहतो. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये हा कडक सामना आपण एन्जॉय करतात. अल्पेशसाठी फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढल्या ऑन साईडला. लॉंग ऑन रिझन मध्ये आदेश येत आहेत. फक्त एकच धाव मिळाली. प्रत्येक सामन्यामध्ये तन्मयनं फार इम्प्रेस केलंय. प्रत्येक मॅच मध्ये त्यानं नक्कीच भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि या मॅच मध्ये देखील सुरुवात चांगली करत असताना ओव्हर द विकेट. लाईन पाहावी लागेल. यावेळेस मात्र थोडासा शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्करचा प्रयास केला होता तन्मयनं, परंतु अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर गेला हा चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा आला आहे पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावा या ठिकाणी मिळत आहेत. यावेळेस बॅटची खालची काढा लागते. सुरत दुधकरला शांत ठेवण्यात मध्ये यश मिळतं. तन्मयला भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, प्रभावित करणारी ही गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत या षटकामध्ये बॉल झालेत नयन 4 बॉल आणि 7 धावा फक्त खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. सलामी जोडीला थोडंसं शांत ठेवतो तन्मय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. वेट केलं होतं बॉलचा फटका. फसतोय की काय लॉंग ऑफ रिझनला विघ्नेश साठी केले होते, परंतु हा सोपा झेल ड्रॉप केला जातो विघ्नेशच्या माध्यमातून. अल्पेशला पहिली संधी या ठिकाणी मिळते. झेल ड्रॉप, झेलेचं रूपांतर एका धावेमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 8 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल. ओव्हर द विकेट. मिस्टॅमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. जजमेंट नाहीये, जजमेंट मिळत नाहीये. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु या ठिकाणी षटक कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या भूमी 11 टीमची बिनगडी बाद 9 धावा आपल्याला पाहायला मिळते. चला बारक्या या आपण. बारक्याची एक मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी राहिली गेली होती आणि 2 गडी बाद केले होते. त्यानं 3 धावा खर्च केले होते मागच्या सामन्यामध्ये. तो सुनील उर्फ बारक्या मॅन ऑफ द मॅच. जी मॅन ऑफ द मॅच राहिली होती ती आपण त्याला देणार आहोत आमच्या व्यासपीठावरती. चला फास्ट केला. फिल्डिंग लावून घ्या आपण लगेच.
पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज पाहायला मिळतील. आय थिंक विघ्नेश असतील. विघ्नेश येत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये धावगती वाढवावी लागेल. सूरज दुधकरला, अल्पेशला मोठे फटके मारावे लागतील. स्क्रीनवरती नक्कीच श्री मलंगड या ठिकाणी दाखवलं जात आहे. अप्रतिम या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट ओमसाई MTCच्या माध्यमातून. नाव बॅक टू क्रिकेट. हो, स्ट्रॉंग अपील जोरदार केली होती, परंतु पंच सांगतायत की या ठिकाणी लाईन बाहेर निघतीये आणि इथून लेग बाईटचा इशारा सिंगल या ठिकाणी मिळेल. लेग बाईटच्या स्वरूपानं 10 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. यातून जिंको कोणी हारो, कोणाला काही फरक पडणार नाहीये. करण मडवी आमचे कुठे असतील तर आपण या करण मडवी. बाळ्या मडवी, करण मडवी आणि बाळ्या मडवी यांना विनंती करतो आपण या लगेच. चला, दुसरीचा प्रयत्न केला. यावेळी धावाची संधी, विकेट डोक्यामध्ये पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. रनआउट साठी आपण पाहू शकता रिव्ह्यू घेतला गेला पंचांच्या माध्यमातून. आणि फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. आवश्यकता नव्हती. मी तर म्हणेन सूरज दुधकर सारखा या ठिकाणी फलंदाज महागारी परततोय. हा सर्वात मोठा धक्का असेल भूमी 11 या संघाला. दूध का दूध, पाणी का पाणी, हा रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळतो ओमसाई MTCच्या माध्यमातून. धावपतच्या स्वरूपानं सूरज दुधकर बॅक टू द डगआउट. उपस्थित जोगेंद्र मात्रे प्रयत्न करत आहेत. एका हातामध्ये बॉलला जरूर अडवलाय आणि टीम साठी धावा वाचवल्यात जोगेंद्रनं. 2 धावा या ठिकाणी मिळतात या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय भूमी 11च्या खेळाडूंना. लॉफ्टेड हिट, पुन्हा एकदा उंची जास्त आहे, लांबी पाहावं लागेल. लांबी कमी आणि लॉंग हॉर्न रिझन मधून आले होते आदेश. टिपलाय जेल. फलंदाज बाद अल्पेश बॅक टू द डगआउट. तेरा या धावसंख्येवरती दुसरा गडी गमावलाय भूमी 11 या टीमनं. सफलता मिळाली विघ्नेशला या षटकामध्ये. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. प्रथमेश येतो नवीन खेळाडू. विघ्नेश षटकातील पुढचा बॉल. मागे येतो चेंडू, डायरेक्ट हिटचा प्रयास केलाय आणि एक धावी ते कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती.
सर 2 षटके या ठिकाणी होत आहेत कंप्लीट 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा 2 गडी बाद. भूमी 11 टीम आता शेवटचा षटक या ठिकाणी शिल्लक असेल. चला चला फास्ट केला आदेश प्लीज. जनमान 11 टीम अजून बरेच सामने पेंडिंग आहेत. पाऊस नाही आहे त्यामुळे या ठिकाणी आपण लवकरात लवकर जेवढे सामने कव्हर करता येतील तेवढे कव्हर करून घेऊया. आणि त्या संध्याकाळी पावसाचा भरोसा नाही आहे, कधी येऊ शकतो. त्यामुळे आपण जरा आता स्पीडअप करून खेळायचं आहे. शेवटचं षटक या ठिकाणी असेल. आदेश येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकेला फलंदाज प्रथमेश. 14 धावा आतापर्यंत बनल्या गेल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. स्लो गोवर डेट ओव्हरचे षटक लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर खेळलेत यावेळेस मात्र वाईड लॉंग ऑफरनं खेळाडू येतील तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. धावसंख्या 15 वरती पोहोचती आहे. मागच्या सामन्यामध्ये भूमी 11 न देखील भरपूर चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर आपण पाहिले गेलं तर जनमान 11 संघानं देखील खूप चांगली कामगिरी केली. फ्रेंड्स 11 संघाला आपण पाहिले गेलं तर 20 धावा डिपेंड केला त्यांच्या अगेन्स्ट. चौकार असेल. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती 20 धावा धाव फलकावरती. फलंदाज बाद आहे का? ओके. हिट विकेट झालेत. हिट विकेट. जे 16 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. नवीन खेळाडू शरद येत आहे. शरद वायले. चला 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील या ओव्हरमधील. शेवटचं डेट ओव्हर सुरू आहे. आदेश पुन्हा एकदा सज्ज होतात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस खेळतात. अप्पर कटच्या साह्यानं फटका खेळलेत. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. खेळाडू येतील. एक धाव कंप्लीट फेकी करतायत तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानतायत. 2 काढलेत. यस 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरकेल 18 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या शेवटच्या षटकातील. लो स्कोरिंग मॅच सातत्याने पाहायला मिळत आहेत. आणि शेवटचा बॉल या ठिकाणी फलंदाज बाद असेल पंच. यस फलंदाज बाद. आणि 18 धावा बनल्या गेल्यात. 19चं टार्गेट असेल या सामन्यामध्ये. जनमान 11 या संघासमोर लागोपाठ 3 मॅच मध्ये हा 18, 19 आणि 20 हा आकडा आपल्याला पाहायला मिळाला आहे.
देवांशी 11 टीमचे कॅप्टन, MG टायगर देवांशी 11 टीमचे कॅप्टन आणि भार्गवी 11 टीमचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच आपला असणार आहे, त्यामुळे MG टायगर देवांशी 11 वर्सेस भार्गवी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा लगेच. आणि फिल्डिंग लावून घ्यायचे, वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. टीम भूमी 11 संघ सलामीचे फलंदाज देखील पाठवायचे आहेत, लगेच येत आहेत, मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत, त्यामुळे फिल्डिंग लावून घ्या. चला या ठिकाणी 19 धाब्याचं लक्ष, सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. जोगेंद्र म्हात्रे आणि महेंद्र गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळेल गोलंदाज सूरज दूधकर. नेक्स्ट मॅच साठी लगेच टॉस साठी या देवांशी 11 भार्गवी 11 टीमचे कॅप्टन. गेम ऑन, सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, मिड विकेट रिजनला खेळाडू उपस्थित, एकदा होते कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न करतायत आणि सहजरित्या या 2 धावा कंप्लीट होतात. थ्रो चांगला होता, एकाच ऍक्शन मध्ये या ठिकाणी खांद्याचा योग्य तो वापर करत परफेक्ट फेकी ऑन द स्टंप. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर हुक केलाय, स्क्वेअर लेग रिजनला खेळाडू उपस्थित आहेत, एकदा पुन्हा एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, कॉल दिलाय आणि ते 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 4 वरती पोहोचेल. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे, शांत सुरुवात, संयमी सुरुवात जोगेंद्र म्हात्रेच्या माध्यमातून. हो यावेळेस चांगला चेंडू, गुड लेंथ वरती पडल्यानंतर टेक ऑफ होतोय, चेंडू बाहेर निघतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. छोटस लक्ष आहे, 15 चेंडू 15ची गरज. आता मागे खेळतात, हुक केलाय, फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित, झेल टिपली जाते, फलंदाज बाद. स्क्वेअर लेगला खूप चांगला झेल कॅरी केला गेला आणि पहिल्या विकेटचं बदन जोगेंद्र बॅक टू द डग आउट. चला नेक्स्ट नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत, सिनियर खेळाडू रवी वायले 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. 4 या आकड्यावरती पहिला धक्का लागलाय, सूरज दूधकरला मिळाली सफलता. 14 चेंडू 15ची गरज, डिफेन्स खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज, झेलची संधी होती आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट. धावसंख्या 5 धावा फलकावरती, 14ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 13 मध्ये महेंद्र येतात स्ट्रायकेटला फलंदाज. स्विच हिट, रिव्हर्स अटेंड केला, फटका चांगला आहे, पाठीमागे या ठिकाणी खेळाडू प्रयत्न करतात बॉलला अडवण्यासाठी, शरद होते आणि मिळेल फक्त एकच धाव. ओव्हरची समाप्ती, पहिलं षटक कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 6, विजयासाठी 12 बॉल 13ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला टॉस साठी या टीम देवांशी 11 वर्सेस भार्गवी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. चला करण मडवी यांच्या शुभ असे आपण करणार आहोत टॉस. नेक्स्ट मॅचचा
दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. देवांशी 11 MG टायगर्स वर्सेस भार्गवी 11. देवांशी 11 टीम आज कोणाला तरी भावणार आहे, कोणाला तरी घेऊन जाणार आहे आपल्यासोबत. आणि टॉस जिंकलाय भार्गवी 11 वन द टॉस देन डिसाइड टू फील्ड फास्ट. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मुख्य सामन्याकडे. 12 बॉल 13ची गरज. स्ट्राईकला फलंदाज महेंद्र असेल, गोलंदाजी मार्कवरती जागृत येतोय. फुल टॉस यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळले. फटका चांगला आहे, मागे येतो चेंडू स्वीपर कव्हरला आणि एकच धाव पुन्हा एकदा मिळेल. सिंगलच्या साह्यानं वाटचाल सुरू या मॅच मध्ये. 7 धावा धाव फलकावरती. 11 बॉल 12ची गरज आहे. प्रत्येक सामन्यामध्ये वेळ भरपूर गेलाय, स्कोर कमी झालाय. असं वाटलं होतं की सामने लवकर फिनिश होतील, परंतु या ठिकाणी ते सामने शेवटच्या मुमेंट पर्यंत येत आहेत, धावा बनत नाहीयेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेंड करतायत रवी वायले, परंतु या ठिकाणी व्यवस्थित बॅट वरती येत नाही. हॅट फॅक्टर जास्त होता पंत सांगत असताना. डॉट बॉलची समाप्ती. 10 चेंडू आणि आता 12 धावेची गरज आहे. पुढचा बॉल जागृत. हो, पुन्हा एकदा यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न. जेंटल टच करायचं होतं, परंतु वेग भरपूर होता चेंडूमध्ये. पडल्यानंतर फार वेगानं आला चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक सुरेख डॉट बॉल. 9 बॉल 12ची गरज. अजून एक चांगला चेंडू. रूम देऊन खेळण्याचा प्रयत्न केला, लेगस्टंपच्या बाहेर गेले होते. इनसाइड आउट खेळायचं होतं, परंतु लाईन सतीक पाहायला मिळते. ऑफस्टिकची लाईन ठेवली गेली आणि सरळ लाईनवरनं चेंडू फार वेगानं आला. पुन्हा एकदा अजून एक हा डॉट बॉल. सलगचे 3 चेंडू डॉट आलेत आणि यावेळेस क्लीन बोल्ड. यश उद्ध्वस्त केले जातील. रवी वायले बॅक टू द डगआउट. 4 चेंडू लगातार डॉट येतात जागृतच्या माध्यमातून. आता 7 बॉल 12ची गरज. 7-12. चला 2 धावा आल्यात आणि आता सामना शेवटच्या मुमेंट पर्यंत. 6 चेंडू 10 धावेची गरज असेल. सामना कोण जिंकेल? भूमी 11 की जय हनुमान 11. चला वेळ जास्त घेऊ नका, टाइमपास नकोय, टीम मीटिंग नकोय, टाइमपास नकोय. फिल्डिंग लावून घ्या लगेच, अजून मॅचेस खेळवायचेत आपल्याला. फिल्डिंग लावून घ्या.
ते विजय विजय मास्टर विजय देखील मूड मध्ये आले त्या ठिकाणी. चला बॅट्समॅन या ठिकाणी बाद झालेले आहेत, फलंदाज बाद. विजय यांचं मूड झालंय परंतु आपण काही करू शकत नाही. 5 बॉल 10ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. राईट ओव्हर द विकेट. पुढचा बॉल लो फुल टॉस. यावेळेस मात्र ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. आउटफी थोडीशी स्लो. तोपर्यंत मिळत आहे 2 धावा. 2 धावा असेल. 4 बॉल आता 8ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. भूमी 11 सामना जिंकेल की जय हनुमान 11 टीम. नेक्स्ट मॅच MG टायगर्स देवांशी 11 वर्सेस भार्गवी 11 या दोन संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. फटका चांगला आहे. समोर जागृत उभे आहेत परंतु पायाच्या साह्यानं बॉलला अडवलाय. जागृत भरपूर चांगला खेळाडू आहे, सफल खेळाडू आहे आणि इथून धावा माचवल्यात त्यानं आपल्या टीमसाठी. प्रयत्न केले होते, झेलसाठी गेले होते परंतु चेंडू खाली राहिला पूर्णपणे. त्यामुळे पायाच्या साह्यानं फिल्डिंग करण्यात आली आणि आता धावा मिळाल्यात या बॉलवरती. एकूण 2 पुन्हा एकदा. 3 बॉल 6ची गरज आहे. फटका छान आहे. यावेळेस मात्र उडवलाय विजय स्ट्रोक. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार.